स्वागत आहे। सचिन स्पोर्ट पूर्ण आयोजित सरपंच चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आपण पाहतात आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीची शेवटची लढत। गेम ऑन, गोलंदाज तयार, दीपा मात्रे, के पाटील यांच्यासाठी पहिला चेंडू आणि बघा पूर्णा स्पोर्ट पूर्णा रेग्युलर संघाने अगदी आपल्या सिनियर संघासाठी इथे बक्षिसांचा वर्षाव केलेला आहे। यष्टीरक्षक हेमंत मिटकर, आपण जर डाय मारून जर झेल टिपता तर 500, प्रत्येक विकेटला 100 आणि विकेट हॅट्रिकला 1000 हे पारितोषिक लावले गेलेले आहे। आणि पहिला फलंदाज के पाटील गावदेव चौटे डुंगे संघाचे बाद झालेले आहेत। तर अगदी सचिन स्पोर्ट पूर्णा 40+ संघाच्या अगदी खांद्याला खांदा लावून पूर्णा स्पोर्ट पूर्णा रेग्युलर संघाने देखील या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेतलेली आहे। आणि पहिल्या 2 चेंडूवर 1 विकेट, 0 धावसंख्या। मिडापोरून चेंडूला डीप लॉंग ऑफ मधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं। जगदीश पाटील तिथे उपस्थित होते। एका धावेने स्वतःच आणि संघाचं खातं आपण ओपन केलेले आहे। फलंदाज भरत यांनी, बघूया प्रवीण पाटील ऑन दी स्ट्राइक, गोलंदाज दीपा। षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट, अगदी जंटल पुश ऑफसाइड रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते। एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच धावेवर समाधान। धावसंख्या पोहोचते ती 1-2। अगदी शिस्तबद्ध आणि चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपण सचिन स्पोर्ट पूर्णा 40+ माध्यमातून पाहतोय। इथे मिस टाइम आहे। किशोर मिटकर शॉर्ट फाईन लेगवर चेंडू अडवत आहेत। एकच धाव येईल भरत यांच्या खात्यावर। एका धावेने गावदेव चौट्या डुंगे संघ पोहोचतोय तो 1-3। पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि अगदी 3 धावा खर्च करत 1 विकेट मिळवलेली आहे। आणि अतिशय चांगला चेंडू, अगदी गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी केली होती। आणि बघा पहिल्या षटकामध्ये इन मीन 3 धावा, 1 फलंदाज बाद। काय सुरुवात आहे, चांगली सुरुवात। प्रत्येक विकेटला 100, विकेट हॅट्रिक साठी 1000 आणि हेमंत मिटकर यांच्यासाठी स्पेशल इथे पारितोषिक आहे। जर आपण डाय मारून झेल घेतला तर आपल्याला देखील 500 रुपये पूर्णा स्पोर्ट पूर्णा या संघाकडून। अगदी पहिल्या षटकामध्ये A1 क्वालिटीचं क्रिकेट सचिन स्पोर्ट पूर्णा संघाकडून। आणि मित्रांनो, या संघाविषयी बोलायचं झालं तर या आधीच्या स्पर्धेमध्ये जयदुर्गा सुरी बी आयोजित अनंत स्मृती चषकाचा विजेता संघ आहे। तर गोलंदाजीतील पद्मनाथ चौधरी राऊंड द विकेटने फुल लेन डिलिव्हरी समोर खेळलेत, क्षेत्ररक्षण चांगलं झाले। दुसरीचा प्रयत्न डेंजर हँडला, फलंदाज धावचित बाद भरत। तर बघा पद्मनाथ चौधरी यांच्यासाठी नाता मिटकर साहेबांनी पारितोषिक लावलेले आहे। या षटकामध्ये जर आपण 2 विकेट घेताय तर आपल्याला 500 रुपये। विभाग प्रमुख आहेत पूर्णा गावचे नामांकित व्यक्तिमत्व आणि हेमंत मिटकर
यांनी जर 3 झेल पकडले तर नाथा मिटकर यांच्याकडून आणि यतीश मिटकर यांच्याकडून 500. वा मित्रांनो, बक्षीस लावा. पण अगदी आमच्याकडे त्या बक्षिसीचं रक्कम आणि नाव अगदी चांगल्या पद्धतीने लिहून द्या. धन्यवाद. विश्वनाथ, विश्वासाने फलंदाजी करावी लागेल. काऊ कॉर्नर रिजनमधून चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू आतमध्ये ढकललेला आहे. मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक होते जगदीश पाटील. मध्ये फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 3-6. फलंदाज सोजन येतोय आणि अगदी सोजन याला खेळपट्टीवर राहावं लागेल. त्याचबरोबर विश्वनाथ याला देखील, कारण की गावदेव चौटे डुंगे संघाची बिनीची जोडी आहे. यानंतर बघा पुढील संघाने तयारीत राहायचं आहे. न्यू तुफान पिंपलास आणि आई जोगेश्वरी जून आंदुरकी. या आपण रिपोर्टिंग करा. प्रकाशदादा पाटील. इथे ऑनसाइडला फटका केलायचा होता. पंचांना प्रश्न विचारले मात्र पंच सहमत नाहीये. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचलेली आहे. 7 धावा आणि 9 चेंडूंचा खेळ पूर्ण. अगदी चांगली गोलंदाजी. विश्वनाथ आणि पद्मनाथ आणि या इथे मोठा फटका. हवाई सपार. चेंडू आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी षटकार. सौजन याला खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं आहे. गावदेव चौठ्या डुंगे संघासाठी. पद्मनाथ राऊंड द विकेट आणि हा चेंडू अगदी मिडल ऑफ बॅट घेता आला नव्हता. फलंदाज लेग बी 4. OUT आउट. पाहू शकता आपण ॲक्शन रिप्लेमध्ये होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून अगदी नीट अँड क्लीन पिक्चर. अगदी पंच गोरख पाटील सरांचा इशारा चांगला आहे. बरोबर शेवटचा चेंडूचा खेळ शेष असावा. धावसंख्या झाली ती 13 धावा आहेत. फलंदाज येत आहेत महेंद्र. क्रमांक 6 वर जयेंद्र यांच्यासाठी हा चेंडू लेग स्टिक वर. ते दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न आणि डेंजर एंडला सोजन. धावचित बाद.
समालोचक परेश भगत आणि विकी टावरे यांनी देखील या स्पर्धेसाठी भरपूर वेळ दिलेली आहे. मी आयोजन कमिटीच्या वतीनं आपला देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. गोलंदाज हरेश, इथे फलटॉस चेंडू होता, चेंडू कव्हर पॉइंट रिजन मधून ट्रॅव्हल होतोय. बघूया संदीप पाटील यांनी चेंडू उचललाय. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचलेली आहे. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 17 धावा आहेत. आज सुपर संडे आणि भरपूर मान्यवरांनी देखील स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. सर्वांचं खूप खूप आभार. बघूया दीपा मात्रे चेंडूच्या समोर आहेत. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या पोचते ते 19 वर. 19 धावा, 16 चेंडूंचा खेळ पूर्ण. अंतिम 2 चेंडू पहिले डावाचे शिल्लक आहेत. बघूया गावदेव चौटे डुंगे संघ किती धावांचा लक्ष ठेवतोय ते सचिन स्पोर्ट पूर्ण संघासमोर. ओव्हर द विकेटनी आणि ते ब्लाइंड स्टॉक. चेंडू बॅटवर येण्याआधीच बॅट फिरली होती, परिणाम स्वरूप आपण बघितलं डॉट चेंडू. भावेश विनायक चौधरी यांनी आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद भावेश चौधरी. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा चेंडू आणि ते गती परिवर्तन, स्विंग अँड मिस. चेंडू डीप थर्डमॅन रिझनकडे उचललाय, फेकलाय संदीप पाटील यांनी. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सफल. फलंदाज बाद, धावचीत.
3 षटकार आले, 18 धावा देखील येतील आणि संघ देखील विजयाकडे वाटचाल करेल. बघा अगदी मान्यवरांनी भरपूर भरपूर बक्षिसं लावलेली आहेत. 18 मध्ये 22 आणि फलंदाजीसाठी जगदीश पाटील ज्यांनी जयदुर्ग सुरी बी आयोजित अनंत स्मृती चषकामध्ये सलग 3 चेंडूवर 4 चेंडूवर 4 षटकार मारण्याची कामगिरी केलेली आहे. आणि निश्चितच जय भोईर यांच्याकडून देखील गावदेव चौठे डुंगे संघासाठी इथे आता बक्षीस लागलेले आहे. जर या सामन्यावर आपण विजय संपादन करताय तर आपल्याला देखील मेजवानी दिली जाईल. अगदी रुबाबदार कोंबडे जय भोईर यांच्याकडून. बघूया 22 धावा रोखायच्या आहेत 18 मध्ये, तर 18 मध्ये या 22 धावा पूर्ण करायच्या आहेत पूर्ण संघाला. मित्रांनो जाऊया आपण सामन्यामध्ये. गोलंदाजीतील भागवत पाटील डुंगे गावचे एक सिंगर आहेत. लॉंग रनअपनी ओव्हर द विकेट पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतील फलंदाज जगदीश पाटील. आई जोगेश्वरी जुनांदुर्के आणि न्यू तुफान पिंपलास यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पिंपलास संघाने. पहिला चेंडू इनसाइड आउट, बॅटची लेमन कट लागली होती. दुर्दैव की चेंडू स्टंपला हिट झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता यष्टीरक्षक प्रवीण पाटील यांना आपण पाहतोय. निलेशजी टावरे आणि अजय मिटकर यांनी देखील आपल्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. अगदी हलक्या हातानं फक्त चेंडूला डिफेन्सिव्ह फटका केलेत. विश्वनाथ मिड ऑन वरून चेंडूला उचलला होता. 2 धावा अगदी चित्याच्या चपलाईने ते पूर्ण केली आहेत. सुजित आणि जगदीश या 2 फलंदाजांनी 2 धावेने आपलं संघाचं आणि वैयक्तिक खातं अकाउंट ओपन झालेले आहे. अगदी भागवत पाटील यांचं मी कौतुक करेन. बघा आतापर्यंत त्यांनी या षटकामध्ये 3 चेंडू हातलेले आहेत आणि अगदी 3 धावा खर्च केलेले आहेत. नक्कीच प्रेमराजी मेटकर साहेब तसेच यंग अँड डॅशिंग मॉन्टी सुनील म्हात्रे आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रेमराजी मेटकर तसेच मॉन्टी म्हात्रे आपण सुद्धा यायचे. धन्यवाद. भागवत पाटील लॉंग रनअप ओव्हर द विकेटनी सुजित यांच्यासाठी. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम. साई श्रद्धा केबल नेटवर्कचे मालक आहेत. 22 धावा बनवायचे आहेत 18 चेंडू मध्ये आणि ते पहिल्या 4 मध्ये 3 बनवलेले आहेत. प्रभाकर पाटील साहेब आणि भारत पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज लावलेले आहे. सलग 3 चेंडूवर 3 षटकारांसाठी इथे डॉट चेंडू असेल कारण की यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चांगली गोलंदाजी. भागवत यांनी 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिली आहेत आणि हा शेवटचा चेंडू जर निर्धाव आला तर थोडासा कठीण होईल सचिन स्पोर्ट पूर्णा संघासाठी हा सामना. वेलकम सोमनाथ पाटील. आणि या इथे तिसरा चेंडू सलग सुजित पाटील याला डॉट टाकलेला आहे. वाह काय गोलंदाजी. बघा दीपा म्हात्रे यांनी ज्या पद्धतीने सचिन स्पोर्ट पूर्णा संघाला सुरुवात करून दिली होती पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च करून त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे भागवत पाटील यांनी देखील सुरुवात केलेली आहे. अगदी जशास तसं उत्तर. आणि आता सामन्याचं समीकरण 12
19. मित्रांनो, नेहमीच आपण जेव्हा घरच्या खेळपट्टीवर असो किंवा स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळतो ना, तेव्हा प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने असतात आणि दबाव हा मात्र खेळाडूंवर असतोय आणि तोच दबाव जणू काही इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया, गुंदवली गावची एवन जोडी देखील इथे उपस्थित आहेत. नितीनजी म्हात्रे आणि संजय पाटील. 12 चेंडू 19 धावा आणि संघातील एक महत्वाचा खेळाडू विश्वनाथ येतोय सांघिक दुसरं षटक घेऊन. पहिला चेंडू अगदी समोर खेळलेत विसेप मधून. बघूया, क्षेत्ररक्षक डीप वाईडिश लॉंग ऑन मधून चेंडूला उचलते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. 2 धावा कंप्लीट. बघा, अगदी सुजित यांना आपली विकेट इथे बाल करावी लागलेली आहे. नेहमीच चांगले धावा सलामीला येताना त्यांनी बनवले होते, मात्र या पहिलेच सामन्यातून कुठेतरी आपल्या प्रेक्षकांना आपल्या सहकार्यांना नाराज केलेले. तब्बल 3 चेंडू खेळले होते, एकही धाव आली नव्हती. जगदीश खेळतायत 4 चेंडूनिशी 4 वर, तर संघ जाऊन पोहोचतोय 1 बाद 5 वर. अजूनही येणारे 11 चेंडू आणि 17ची गरज आहे. बघूया कुठल्या संघासाठी हा 17 धावांचा खतरा बनतोय. चला, वेल कमी घ्या विश्वनाथ, गेम स्पीडअप करायचंय. बघूया 11 चेंडू आणि 17चं इक्वेशन. वेलकम वेलकम वेलकम. सन्मानी अतिथींचं मान्यवरांचं मित्र या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. काल्हेरगावचे सुपुत्र नामांकित उद्योजक विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत काल्हेर सन्मान्य भरतजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांच्या समेत विद्यमान सदस्य ग्रामपंचायत काल्हेर दयाजी भंडारे देवेंद्र पाटील यांच्या सौभाग्यवती गाव मनापासून स्वागत. तर निश्चितच मरोई दिवे संघाचे अध्यक्ष आणि संघटनेचे सन्माननीय सदस्य अशोकदादा यांनी हरेश चौधरी आणि सचिन सोट पूर्णा या संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. मरोई दिवे संघाचे अध्यक्ष आणि भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेचे सदस्य अशोकदादा यांनी सचिन स्पोर्ट पूर्णा संघासाठी आणि खास करून हरेश चौधरी यांच्यासाठी गुड लक सांगितलेले. धन्यवाद. 10 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. पद्मनाथ आणि अविनाश ही जोडी आहे. चेंडूचा पाठलाग केला होता, आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी स्क्वेअरकटचा फटका मारण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची. पंच सूर्यकांत मोरे सरांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. पद्मनाथ याच्यासाठी हा चेंडू फटका फसलाय आणि ते झेल सुटलाय. बघा, दुसऱ्या धावेसाठी देखील इथे जीवनदान. अगदी हा जीवनदान कोणाला दिलंय तर पद्मनाथ चौधरी याला. हा झेल कदाचित झाला असता तर सचिन स्पोर्ट पूर्णा संघासाठी हा सामना खूप कठीण झाला असता. मात्र क्रिकेटला जरतरची भाषा चालत नाहीये आणि चुकीला माफी नाहीये. धावसंख्या झाली ती 7. येणारे चेंडू असतील अजूनही 9 आणि धावा बनवायचे आहेत 15. मी तर म्हणेन की अजूनही दोन्ही संघांसाठी समान सामना आहे. आवी याच्यासाठी हा चेंडू इनसाइड आउट. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून डीप कव्हर मधून उचललाय. 1 धाव कंप्लीट. चांगली फेकी, एकापेक्षा जास्त काही नाहीये.
अगदी निश्चितच डीप मिड विकेट रिजनला जो झेल सुटलेला आहे त्या संधीचं सोनं मात्र पद्मनाथ कशा प्रकारे करतोय ते पाहावं लागेल. या इथे पुन्हा एकदा बघूया झेल हवेमध्ये आणि इथे झेल बाद अप्रतिम. बघा सोपा होता तो सोडला आणि कठीण होता तो पकडला. काय सामना झालेला मित्रांनो. या आधी जो आपण सामना पाहिला होता गावदेवी स्पोर्ट दिवे आणि न्यू तुफान पिंपलास, जणू काही त्या सामन्याची वारंवार इथे आठवण ताजी होते. आता चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा बनवायचे आहेत 14. येणारे फलंदाज हरेशसाठी अशोक पाटील यांनी देखील शुभेच्छा दिलेली आहेत. बघूया पद्मनाथ यांनी नाराज केले, आज सुजित यांनी देखील नाराज केलेले आहे. 7 मध्ये 14चं इक्वेशन आहे आणि हा चेंडू खूप निर्णायक असेल. काय गोलंदाजी केलेली आज भागवत पाटील यांनी प्रशंसा करावी लागेल. अगदी जगदीश पाटील आणि सुजित याला अगदी बांधून ठेवलं होतं. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील 7-14चं इक्वेशन. गोलंदाज तयार. या इथे ऑनसाइडला फटका केलेत. बघूया इथे चेंडू पायानी का होईना अडवला होता, मात्र बॅकअप साठी कोणी उपस्थित नव्हते. चेंडू सीमापार. अतिशय चांगला सामना, प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना आहे. येणारे चेंडू आहेत 6 आणि विजयासाठी धावा बनवायचे आहेत 10. बघा मित्रांनो, न्यू तुफान पिंपलास आणि गावदेवी स्पोर्ट दिवे संघाची पुन्हा एकदा मी आठवण करून देईन. 6 मध्ये 9ची आवश्यकता होती दिवे संघाला आणि रतिलाल पाटील या गोलंदाजांनी तो सामना जिंकून दिला होता न्यू तुफान पिंपलास संघासाठी. तशीच कामगिरी करावी लागेल गावदेव चौटे डुंगे संघाच्या एखाद्या गोलंदाजाला. तर या उलट सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचे फलंदाज हरेश आणि आवी याला 6 मध्ये 10 धावा बनवाव्याच लागतील. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. या पद्धतीने मैदानामध्ये सामना सध्या सुरू आहे. गोलंदाजी आपण पाहतोय, असं वाटत नाही की अगदी हा सामना गावदेव चौटे डुंग्यांनी सोडलेला आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भिवंडी तालुका आणि 40+ संघटनेचे सन्माननीय सहसचिव धर्मेंद्र तांगडी साहेबांचं मंचावर शुभ आगमन होतं. वेलकम. तर निश्चिताचा गणपती भोईर साहेबांनी या स्पर्धेचे आयोजक सचिन स्पोर्ट पूर्णा आणि दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्वराज्य कशेली संघाकडून दोन्ही संघांसाठी ऑल दी बेस्ट. 6 मध्ये 10. गोलंदाज सोजन 6 मध्ये 10 आणि पहिले चेंडू अगदी कंट्रोल पूलचा फटका. दुसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न केला जाईल. लेजिट थ्रो पाहायला मिळतोय. 5-8चं इक्वेशन आहे. बघा 22 धावा बनवायच्या होत्या, 14 धावा अगदी 13 चेंडू मध्ये पूर्ण केली आहेत आणि येणाऱ्या 5 मध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. बघूया काय बातचीत चर्चा हरेश आणि आवी
याच्यामध्ये रंगली जाते. 5 मध्ये 8 ची आवश्यकता आहे. बघूया 5-8 गोलंदाज मार्गस्थ होतील. सोजन ओव्हर द विकेट. या इथे ऑन साइडला फटका केलेत. कौ कॉर्नर आणि रिझन मध्ये क्षेत्ररक्षक निश्चितच थोडेसे बॅलन्स त्यांचा गेला होता आणि इथे पुन्हा 2 धावा कंप्लीट झालेले आहेत. नाही दुखापत असतील तर नाही, अगदी जरा जास्त काही दुखापत असेल तर आपण रिटायर्ड होऊ देखील शकता, कारण की आपल्याकडे राखीव खेळाडू असेल तर तो मैदानामध्ये इन करू शकता आपण. बघूया अगदी अवी याच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत सोजन याच्या गोलंदाजीतून अवी याच्या खात्यावर. आता 4-6 चे इक्वेशन आहे. आणि आहे ते एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू केले. चांगलं क्षेत्ररक्षण भागवत कडून. अगदी चेंडूवर नजर कायम होती आणि चांगलं क्षेत्ररक्षण भागवत पाटील यांच्याकडून. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 16 धावा. 18 धावा झाल्या आहेत. सॉरी चुकीची दुरुस्ती. 18 झालेली आहेत. 4 धावा अजूनही बनवायचे आहेत आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा या आधीच्या सामन्यामध्ये 4-3 वाचवायच्या होत्या. इथे 3-4 बनवायचे आहेत आणि वाचवायचे आहेत. बघूया अवी याने अगदी डोक्यावर बर्फ ठेवून या शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी केलेली आहे. आपल्या संघाचा धावफलक आलता ठेवलेला आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 4 धावांची गरज आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा की गावदेव चौथ्या डुंगे या सामन्यातून विजय संपादन करेल. येणारे 3 चेंडू सांगून जातील. गोलंदाज सोजन या इथे फटका खेळलेत. बघूया विश्वनाथ चेंडूच्या समोर आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट. अगदी टाळ्यांचा कडकडाट. दोन चेंडू आणि 2 धावा. असाच सामना झाला होता. 2-2 आणि 5वा चेंडू डॉट टाकला होता. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता होती गावदेवी दिवे संघाला आणि एका धावेनी तो सामना जिंकला होता न्यू तुफान पिंपला संघाने. मोठ्या संख्येने सचिन स्पोर्ट पुन्हा संघाचे पाठीराखे देखील आवर्जून हा सामना पाहण्यासाठी या गंगामाता क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. अगदी अतिटटीचा सामना आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. या इथे फटका खेळलेत. बघूया क्षेत्ररक्षक होते आणि चांगला झेल आणि काय सामना बघा. आपण उल्लेख केला दिवसातला सर्वोत्कृष्ट सामना झालेला आहे. बाल्या मामाचं गाजतय नाव आमचे मामाचं गाजतय नाव. बाल्या मामाचं गाजतय नाव आमचे मामाचं गाजतय नाव. अतिशय चांगला सामना. शेवटचा चेंडू आणि 2 धावा. मित्रांनो प्रयत्न करून चुकलात तरी चालेल पण प्रयत्न करण्यात कधी चुकू नका, कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. वा 1 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. क्या बात आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. आणि आता पूर्ण संघाचा हाय व्होल्टेज सामना आहे. 440 व्होल्टचा झटका. बघूया डुंगे संघाला की पूर्ण हाय व्होल्टेज
एक चेंडू 2 धावा. बसलेले उभे झालेले आहेत आणि इथे हा सामना पूर्ण संघाने जिंकलेला आहे. अगदी मी तर म्हणेन अभिनंदन. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि हार्डलक गावदेव चौथे डुंगे. निश्चितच मी तर डुंगे संघासाठी एवढंच म्हणेन, हारलात पण वाघासारखे लढलात मित्रांनो, काही हरकत नाहीये. आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपला सचिन स्पोर्ट पूर्णा संघाच्या वतीनं खूप खूप आभार आणि कौतुक. अगदी शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असताना या 2 विजयी धावा हरेश याच्या बॅट मधून आल्या आणि आपल्या संघाला पहिला विजय संपादन